किशोर धनसिंग पाटील अर्थात तुम्हाला, आम्हाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख किशोर अप्पा म्हणून आहेत ते आज माझ्यासोबत आहेत. बरं, त्यांची राजकीय ओळख करून द्यायची झाली तर सलग 2 वेळचे भडगाव पाचोरा मतदारसंघाचे ते आमदार आणि यावेळेसचे विधानसभेचे उमेदवार जे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लढत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर ते आता उभे आहेत. आणि त्यांच्याबद्दल अजून बोलायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आवाज उठवणारा नेता अशी तुमची सर ओळख आहे. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी ही तुमची ओळख आहे. तर अंतुर्ली सारख्या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात तुमचा जन्म झालाय. शेतकरी वडील, गावाला असलेली वारकरी परंपरा ह्याच्यात तुम्ही एक वारकरी म्हणून, एक नागरिक म्हणून घडलात. पण त्याचसोबत अंग मेहनत करून पोलीस कॉन्स्टेबल झालेला हा एक तरुण आणि याच तरुणाचा 1 नोव्हेंबर हा वाढदिवस. चला तर मग मी आली आहे पाचोऱ्यात किशोरप्पांच्या घरी त्यांच्याशी गप्पा मारायला आणि आपण आज जाणून घेणार आहोत एक पोलीस कॉन्स्टेबल ते आमदार हा प्रवास. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कसे आहात सर? अगदी मजेत. मजेत आहात असं तुम्ही मला म्हणताय. मला एक सांगा, ऐन दिवाळी आली आहे. दिवाळीच्या तोंडावरती विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्यातल्या त्यात तुमचा वाढदिवस आहे. आणि बाहेरून येताना मी आता एक नोटीस केलं की एक नोटीस लागलेली आहे ज्याच्यामध्ये असं लिहिलं की नागरिकांना भेटण्याची वेळ. हे मी पहिल्यांदा बघितलं की तुम्ही सर्वसामान्यांना भेटायला तयार आहात. मग एवढं सगळं चालू असताना एवढे मजेत, एवढे निवांत कसे आहात? नाही, मला निवांत म्हणजे याचा तुम्ही जर का पाहिलं तर माझा वाढदिवस आहे, इलेक्शनची सगळी धावपळ आहे, त्याच्यात दिवाळी आहे. हे सगळे प्रश्न बरोबर आहेत. पण मला निवांत खऱ्या अर्थाने केलं असेल तर ते माझ्या मतदारसंघातल्या तमाम मायबाप जनतेने केलं. अच्छा. याचं कारण असं आहे की मी आतापर्यंत तात्यासाहेबांचे 3 इलेक्शन सांभाळले. माझं 3रं इलेक्शन आहे. पण एवढा प्रतिसाद, इतका उत्स्फूर्त असा जनसामान्यांमधून जो प्रतिसाद मला मिळतोय तो खरा मला निवांत करतोय. कारण मी आजपर्यंत तात्यासाहेबांचे 3 वेळा फॉर्म भरले. माझा आता 3ऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. एवढा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. एवढा प्रचंड प्रतिसाद जर पोलिसांचा आकडा पाहिला तर 32,000 लोक माझ्या फॉर्म भरताना मला आशीर्वाद द्यायला आले होते. आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी निवांत आहे. दुसरा विषय असा आहे की आज दिवाळी आहे. पण दिवाळीमध्ये माझे लाडके मुख्यमंत्री, या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या अकाउंटवर नोव्हेंबर महिन्याचाही पैसा टाकला. बरोबर. प्रत्येक गोरगरिबांच्या घरात 7,500 रुपये आले. जर एका कुटुंबात 3 भगिनी असतील तर 21,000-22,000 रुपये एका कुटुंबात आले. त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी ही गोड होते आहे, याचा मला रास्त अभिमान आहे. तो दिवाळीचा खरा माझा आनंद आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मी निवांत आहे की माझी गोरगरीब जनतेची दिवाळी इतकी उत्स्फूर्तपणे होणार आहे. त्या खऱ्या अर्थाने तो दिवाळीचा आनंद घेताना माझ्या लाडक्या मुख्यमंत्रीला आणि त्यांच्या लाडक्या भावाला इतका भरभरून आशीर्वाद देत आहे, त्याचा मला खरा आनंद आहे. म्हणूनच मी निवांत आहे. अच्छा, म्हणजे एकूणच पाहायचं झालं तर तुम्हाला विश्वास आहे तुमच्या मतदारसंघातल्या लोकांवरती. सर, आपण तात्यासाहेबांबद्दल बोललात आणि जेवढं तुमचं बॅकग्राऊंड आहे त्यानुसार तुम्ही शेतकरी आहात. त्यानंतर तुम्ही अंग मेहनत करून तुम्ही पोलीसही झालात. मग या सगळ्यात मला हा प्रश्न पडतोय की एक पोलीस ते आमदार म्हणजे एक सरकारी नोकरी करणारा माणूस, एक सामान्य माणूस असतो. कुठल्याही सामान्य घरातल्या आई वडिलांची इच्छा असते की आमच्या मुलाने सरकारी नोकरी करावी आणि ती तुमच्याकडे होती. तुमचे वडील शेतकरी होते आणि तुम्ही अचानक राजकारणात आलात. मग राजकारणात येणं ही आवड होती, निवड होती की पर्याय म्हणून स्वीकारलं? नाही, आवड पर्याय हा काहीच विषय नव्हता. अच्छा. खरं म्हणजे माझ्या जीवनात इतके बदल झाले, पण मी त्या बदलांना घाबरलो नाही. आलेल्या याला मी निर्भीडपणे उभा राहिलो आणि त्याला प्रचंड मेहनत करत राहिलो. त्याच्यात मला यश आलं. माझा आणि राजकारणाचा काहीच संबंध नव्हता.
मी कधीही राजकीय व्यक्तीशी माझा तीळ मात्रही संबंध 2000 पर्यंत नव्हता. ओके. पण 2000 मध्ये कैलासवासी तात्यासाहेबांनी जेव्हा इलेक्शन लढलं त्यावेळेस तो व्यक्ती एक चांगला बिझनेसमॅन ते होते. बरं. त्यांचं टाईम शेड्यूल हा सगळा विषय एकदम राईट टाईम, वेळेला किंमत देणारा व्यक्ती, शब्द पाळणारा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु ते जेव्हा शिवसेनेत येऊन आमदार झाले त्यावेळेस त्यांना असं वाटायला लागलं की मी इकडे माझा व्यवसाय आहे, दुसऱ्या बाजूला मी शिवसेना प्रमुखांच्या म्हणजेच बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, या जनतेच्या आशीर्वादाने मी आज आमदार झालो. पण मी जेवढा न्याय व्यवसायाला देऊ शकतोय तेवढा न्याय किंवा तेवढा वेळ मी जनतेला देऊ शकत नाही. म्हणून मला कोणीतरी माझ्या या सगळ्या विषयांना हाताळणारा, सांभाळणारा कोणीतरी हवा. म्हणून त्यांनी, माहीत नाही त्यांच्या मनात काय आलं, डोक्यात काय आलं, आणि त्यांनी माझी निवड केली. राजकीय वारस म्हणून. इथे अनेक माझे भाऊ होते, त्यांना पर्याय होते, बरोबर. पण त्यांनी त्यांचा विचार केला नाही. ते सरळ माझ्या पोलीस लाईनीत आले, माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की एक तर तू राजीनामा दे, नाही तर मी राजीनामा देतो. अरे. आता मी म्हटलं तात्या तुम्ही कशाला राजीनामा देता, बरोबर. तुम्ही माझ्या घरापर्यंत आलात, काळजी करू नका. मी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या गाडीत बसलो. बायको, मुलं, आई, वडील कोणालाही सांगितलं नाही. सरळ गाडीत बसलो आणि रिझाईन केला. त्या दिवसापासून जो माझा राजकीय प्रवास चालू झाला, लोकांची सेवा करत 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 जनतेच्या हृदयात माझं स्थान निर्माण केलं म्हणण्यापेक्षा ते ऑटोमॅटिक झालं. कारण मी जनतेची सेवा करत राहिलो, ती अविरत करत राहिलो, निस्वार्थपणे करत राहिलो. असं कधी डोक्यातही नव्हतं की मी उद्या विधानसभेचा सदस्य होईल. मी एक तात्यांचा सेवक म्हणून या मतदारसंघामध्ये त्यांची सेवा करता करता जनतेची गेलो. आणि आज म्हणजे कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं, बायगॉड सांगतो, स्वप्नातही पाहिलं नव्हतं की मी विधानसभेचं सदस्य होईल. पण इथपर्यंत येताना जी नाळ माझी गरिबांशी होती, जी नाळ जनतेशी होती, जरी माझी आज तिसरी टर्म तुम्हाला दिसत असली तरी मी जनतेशी नाळ तुटू दिली नाही. जमिनीवरून हवेत उडलो नाही. आजही जमिनीवर आहे. उद्या कुठलंही पद मिळालं तरी जमिनीवर राहील आणि या माझ्या मतदारसंघातल्या तमाम जनतेची म्हणजे त्यांची साथ ही आयुष्यभर सोडणार नाही याचा मला ठाम विश्वास आहे. आणि म्हणून हे करता करता मी आज आमदार झालो. आणि तात्यांचे खऱ्या अर्थाने मी म्हणजे त्यावेळेस असं वाटत होतं, म्हणजे मलाही काही लोक सांगत होते की व तू चूक केली, एक पोलीस खात्यातली नोकरी सोडली, तुला उद्या भविष्य काय आहे, तू गेला कसा काय. ठीक आहे, परमेश्वराने बुद्धी दिली, रिझाईन केला, तात्यासाहेबांची सेवा करता करता इथपर्यंत आलो. पण आज ते वाटतंय की आपण जो निर्णय घेतला तो निस्वार्थपणे घेतल्यामुळे आज आपल्याला एक चांगल्या पद्धतीचे दिवस परमेश्वराने या ठिकाणी आणले. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. क्या बात आहे. सर, तुम्ही तात्यासाहेबांबद्दल बोलत आहात आणि तुमची राजकारणाची मुळात कारकीर्द त्यांनी सुरू केली हे म्हणणं योग्य ठरेल. तुमचं मग राजकारणातलं प्रेरणास्थान हे तात्यासाहेबच आहेत हे म्हणणं योग्य ठरेल का? प्रश्नच नाही. माझा राजकीय जन्मच मुळात तात्यासाहेबांनी घातला आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, माझा आणि राजकारणाचा तीळ मात्रही संबंध नव्हता. मग मी कधी ग्रामपंचायतच्या सरपंचालाही भेटलो नाही. विशेष तुम्हाला या निमित्तानं मी सांगेल की मी 2000ला राजीनामा दिला आणि 2001ला मी लोकनियुक्त नगराध्यक्ष झालो 6 महिन्यात. अरे. की जे पाचोरा शहर मला 90% ओळखत नव्हतं. बरोबर. आणि डायरेक्ट लोकनियुक्तला मला उभं केलं गेलं. इतके दिग्गज लोक माझ्या समोर उभे होते. त्यांच्यातले आज काही लोक माझ्या विरोधात उभे आहेत विधानसभेला. ह्या सगळे लोक त्यावेळेस माझ्या विरुद्ध लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून उभे होते. मी इतका नौखा की नौखा म्हणून मला 90% लोक ओळखत नव्हते. पण मी एकच ठरवलं की प्रत्येक घरी जायचं आणि प्रत्येक मतदार भगिनींचा, मातांचा, बांधवांचा आशीर्वाद घ्यायचा. उद्या काय होईल मला माहीत नाही. तुमच्या माहितीकरता सांगतो की मी त्यावेळेचे आमचे प्रतिस्पर्धी कैलासवासी ओंकार आप्पा वाघ
यांच्या घरी जाऊन सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेतला की त्यांचा मुलगा माझ्या विरोधात लोकनियुक्त नगराध्यक्षाला उभा होता. म्हणजे एकही घर मी सोडलं नाही. आणि त्यावेळेस मी तब्बल 2000 मतांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि तिथून खऱ्या अर्थाने माझी राजकीय वाटचाल चालू झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही जी सुरुवात केली आहे ती अगदी तळागाळापासून केली आहे, हे मान्य करायला लागेल. तुम्ही तात्यासाहेबांबद्दल बोलत आहात, तुमची कारकीर्द कशी सुरू झाली हे कळलं. तात्यासाहेबांचे असे कोणते गुण आहेत जे तुमच्यात आलेत, तुम्ही ते आत्मसात केलेत आणि तुम्हाला असं वाटतं की आजकालच्या तरुण राजकारण्यांमध्येही ते असायला हवेत? मी आपल्या माहितीकरता सांगतो की मी तात्यासाहेबांचं एक 2 गोष्टी निश्चितपणे मला आजही चांगल्या पद्धतीने आठवतात. एक टाईम आणि प्रॉमिस, ह्या 2 गोष्टी त्यांनी जीवनात पाळल्या. वेळ आणि वचन. वेळ आणि वचन, ह्या दोघही गोष्टी त्यांनी जीवनात पाळल्या. मी वेळ पाळू शकत नाही त्यांच्याबरोबर, पण मी ज्याला प्रॉमिस केलं ते शेवटपर्यंत निभवण्याचा मी 100% प्रयत्न केलेला आहे. वेळ याच्यासाठी त्यांच्यापर्यंत निभवू शकत नाही, याचं कारण असं आहे की तात्यासाहेबांचा वेळेचे ते एकदमच डिसिप्लिनमध्ये होते आणि नेमका माझा स्वभाव हा हात दाखवा आणि गाडी थांबवा आहे. मी कोणालाही नकार देऊ शकत नाही, कोणालाही मी नाराज करू शकत नाही. त्यांचा तो एकदम रोखठोक स्वभाव होता. त्या समोरच्याला काय वाटेल याची अजिबात तमा त्यांना नव्हती. त्याला वाटेल ते क्षणिक त्याला दुःख होईल, पण नंतर तो समजून घेईल असा त्यांचा स्वभाव होता. तसा माझा नाही. मी रात्री 2 वाजले तरी शेवटचं पेशंट कंप्लीट केल्याशिवाय, माझी ओपीडी पूर्ण केल्याशिवाय मी घरात जात नाही. पण प्रॉमिस मी तात्यासाहेबांसारखं ज्याला वचन दिलं, ज्याला शब्द दिला, तो 100% पाळण्याचा मी प्रयत्न करतो. सर, जसं तुम्ही आता वचन आणि वेळेबद्दल सांगितलं, तरुण पिढीने किंवा तरुण राजकारण्यांनी ह्या गोष्टीतनं शिकण्यासारखं नक्कीच खूप आहे. तुमचा मुलगाही राजकारणात उतरतोय, मी येताना त्याचे बॅनर्स पाहिलेत. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कॅरी फॉरवर्ड करालच पुढच्या जनरेशनला, याची मला गॅरंटी आहे. आणि तुम्ही तुमच्या वडिलांकडून, तुमच्या काकांकडनं म्हणजे तात्यासाहेबांकडनं जे काही शिकलात, त्यात शेती हाही खूप मोठा मुद्दा आहे, बरोबर? आणि महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा विधानसभेच्या तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणा, तुमचं जे समीकरण बनलंय ते शेती, शेतकरी आणि किशोरप्पा हे समीकरण ठरलेलं आहे. मग या समीकरणाची सुरुवात कशी झाली आणि हे समीकरण नक्की कसं बनलं? एक लक्षात ठेवा, मला एक सांगताना अभिमान वाटतो की मी अंतुर्लीला राहायचो. मला असं वाटतंय की मी माझं लग्न होईपर्यंत शेतातच झोपलोय, शेतातच राहिलोय. त्याच्यामुळे शेतीशी प्रचंड अशी नाळ आहे. अगदी सकाळी 5 वाजल्यापासून गायींचे दूध काढण्यापासून तर डोक्यावर भाजीपाला तोडून तो ग्रामीणमध्ये विकण्यापासून तर शेतीची 100% कामं करण्यापासूनचा सगळा अनुभव शेतीतला मला आहे. अनेक लोक मी पाहतो, शेतकरी पुत्र, मी शेतकऱ्यांचा नेता, अशा अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात, ऐकण्यात मिळतात. मी जास्त सांगणार नाही आपल्याला, पण असा एकाही उमेदवाराने किंवा एकाही प्रतिस्पर्धीने किंवा एकाही राजकीय नेत्याने माझ्यावर शेतीवर चर्चा करायची. एखादा ॲग्रिकल्चर ऑफिसर सुद्धा शेतीच्या बाबतीत माझ्याजवळ बोलू शकत नाही, एवढी ताकद माझ्यामध्ये परमेश्वराने म्हणण्यापेक्षा अनुभवाने दिली. बरोबर. माझा जन्मच शेतकरी म्हणून झालाय, शेती म्हणून झालाय. अजूनही हाताला गट्टे होते, आता जात आहे, पण शेतीत काम करायचे गट्टे माझ्या हाताला आजही होते. ती आमची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्ष मी शेतीत काम केलं. मी जे पहिले आपल्याला सांगितलं की माझ्या जीवनात इतके प्रचंड बदल झाले, बरोबर, आणि ते प्रत्येक बदलामध्ये मला यश मिळत गेलं. मी असा विचार केला नाही की आता हे केलं होतं, आता पोलीसमध्ये गेलो, पोलीसमधून आलो, आता राजकारणात आलो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी जी नाळ आहे, त्यांचे जे सुखदुःख आहे, ते खऱ्या अर्थाने मला माहिती आहे की शेतकऱ्याचं दुःख काय, शेतकऱ्याचं सुख काय, त्याला नेमकं काय पाहिजे. शेतकऱ्याची जी काय परिस्थिती आहे, अशा अनुभव आपल्याला डोळ्यासमोर येतात. शेतकरी आपल्या शेतातल्या पिकाला आपल्या स्वतःच्या बाळासारखा जपतो, आणि ते जपत असताना जेव्हा अचानक वादळ येतं, पाऊस येतो, आणि त्याच्या हातातोंडाशी आलेला घात जेव्हा परमेश्वर हिरावून नेतो,
त्यावेळेचं जे दुःख आहे ना ते मला माहिती आहे की शेतकऱ्याचं नेमकं दुःख काय आहे. जोपर्यंत तो माल त्याच्या घरात येत नाही तोपर्यंत आता निसर्गावर आपण अवलंबून राहूच शकत नाही की तो घास आता माझ्या घरात येईल. ते दुःख मला माहिती आहे. घरात आल्याच्या नंतर काय भाव होईल, त्याची अपेक्षा काय होती आणि तो विकताना कशा पद्धतीने विकतोय याचा 100% अनुभव मला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी 100% नाळ जपल्यामुळेच मी आज ज्या काही मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या माहितीकरता सांगतो की आज माझ्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये सुरुवातच मी शेतकरी बांधवांपासून केली की याला नेमकं काय पाहिजे. याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, नैतिकता आहे, प्रामाणिकता आहे, काम करायची धमक आहे. पण ज्या 2-3 गोष्टींची त्याला आवश्यकता आहे, एक वीज आणि पाणी आणि तिसरं त्याचा शेतात जाणारा रस्ता. या 3 गोष्टी जर का त्यांना दिल्या तर तो 100% यशस्वी होऊ शकतो. या यशस्वीतेच्या बरोबर परंपरागत शेती करण्यापेक्षा शेती हा माझा व्यवसाय समजून त्या शेतीमध्ये तो कसा प्रगती करू शकतो याची ओळख करून खऱ्या अर्थाने मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात केली. मी विधानसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर आज आपल्या माहितीकरता सांगतो की मी पाण्याची निर्मिती केली. माझा कोरडवाहू तालुका होता, पण आत्ता माझ्या मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याच्या थेंबाला अडवण्याची परिस्थिती मी या 10 वर्षामध्ये निर्माण केली. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून प्रत्येक येणारा नाला खोला मी अडवला. प्रत्येक ज्या काही माझ्या हिवरा, बवळा, तितूर, आग्नावती सारख्या ज्या छोट्या छोट्या नद्या माझ्या मतदारसंघात आहेत, या सगळ्या नद्यांवर प्रति किलोमीटरवर एक एक बंधारा बांधला. शेकडो करोड रुपयाचे शेतीचे बंधारे मी बांधले. ज्या विहिरीला प्यायला पाणी नव्हतं, माझी माता भगिनी जर का शेतात मजुरी करायला जायचं असेल तर डोक्यावर घागर घेऊन जात होती प्यायला. त्या शेतीत आज माझा शेतकरी बांधव फळबाग करतोय. इथे विजेची परिस्थिती अशी होती की 2-3 33-11 केव्हीचे सबस्टेशन सोडले तर इथं विजेची इतकी प्रचंड समस्या होती. आज मी 10-12 नुसते 33-11 केव्हीचे MSCVचे सबस्टेशनची निर्मिती केली. 132 केव्हीची भडगावलाच मोठं सबस्टेशन उभं केलं आणि आज 100% वीज समस्या मुक्त माझा शेतकरी बांधव होतोय याचा मला रास्त अभिमान आहे. तुमच्या फक्त एक छोटासा अनुभव आपल्याला मी सांगेन की आता शेतीमध्ये शेतकऱ्याच्या शेतात 63चा ट्रान्सफॉर्मर आहे, 63 हॉर्सपॉवरचा ट्रान्सफॉर्मर आहे. आता तो 63 हॉर्सपॉवरचा ट्रान्सफॉर्मर जमीन तीच आहे, उलट कमी झाली. कारण येणे होत आहेत, घरं बांधले जात आहेत, शेती तर काही वाढायचं कारण नाही. पण त्याला आता त्या 63च्या ट्रान्सफॉर्मरला बदलायची वेळ येतोय. तो माझ्याकडे 100 हॉर्सपॉवरचा ट्रान्सफॉर्मर मागतोय. का मागतोय? त्याच्या विहिरीत पाणी वाढलं, त्याची शेती आता तो फळबाग करतोय, ती बागायत करतोय. का बरं? त्याच्या विहिरीला पाणी आलं म्हणून त्याला 63 हॉर्सपॉवरचा ट्रान्सफॉर्मर काढून तो 100चा ट्रान्सफॉर्मर मागतोय. याचं मला दुःख नाही, याचा आनंद आहे की मी काहीतरी करू शकलो. त्याच्या विहिरीची पाण्याची क्षमता मी वाढवू शकलो. जर मी कदाचित हे बंधारे, हे नाले खोले, या शेतातून येणारा प्रत्येक थेंब मी अडवू शकलो नसतो तर तो 63च्या ट्रान्सफॉर्मरच्या खाली आला असता. आज तो 100चा ट्रान्सफॉर्मर मागतोय. ही खरी शेतकऱ्याची समृद्धी आहे. बरोबर. त्याच्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्याशी प्रचंड अशी नाळ आहे. त्याचं खरं सुख दुःख मला माहिती आहे आणि त्याच्यावर त्याच्यावर झालेल्या प्रश्नांना नेमकं उत्तरं सोडवण्याचं काम, उत्तरं काढण्याचं काम मी या ठिकाणी करतोय. याचा मला सार्थ अभिमान आहे. सर, आपण आताच शेतकऱ्यांबद्दल त्यांच्यासाठी तुम्ही केलेल्या कामांबद्दल बोललोय आणि जेवढा माझा रिसर्च सांगतोय तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय ही मानले जाता आणि तुमचं राजकीय प्रभुत्व, तुमचं राजकीय अस्तित्व आणि तुमचे हे पर्सनल संबंध, असं म्हणतात की राजकारण वेगळ्या साईडला असतं, एका बाजूला असतं आणि वैयक्तिक संबंध राजकारण्यांचे वेगळ्या बाजूला असतात. या सगळ्यातनं तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी बऱ्यापैकी भरमसाठ निधी आजवर आणलेला आहे. सो आम्हाला थोडक्यात सांगू शकाल का की या निधीचा वापर तुम्ही नेमका कसा केलाय? की माझ्या मतदारसंघात एवढा मोठा निधी येऊ शकतो.
असं मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. याचं कारण असं आहे की 2.5 वर्षापूर्वी उद्धवसाहेब ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्या 2.5 वर्षामध्ये आम्ही कामाचे लेटर पॅडवर घेऊन गेलो आणि मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी साधी एका लेटर पॅडवर सहीसुद्धा केलेली नाही. काम सोडा. पण या 2.5 वर्षामध्ये 3,000 करोड रुपयाचा निधी मी शहरात आणि ग्रामीणमध्ये आणू शकतो हे मी कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं. माझ्या जनतेनेही पाहिलं नव्हतं किंवा एवढा मोठा निधी आणू शकतो. तर मी शिरपूर पॅटर्न फक्त ऐकलेलं होतं. मला आज सांगताना अभिमान वाटतो की एक दिवस असा येईल की या महाराष्ट्रात पाचोरा भडगाव पॅटर्न होईल अशा पद्धतीची व्यवस्था मी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात करू शकलो. पण नुसतं गिरणा नदीवरचे पूल मी तुम्हाला सांगेल की स्वातंत्र्यानंतर फक्त 2 ठिकाणी माझ्याकडे पुलं होती. आज 7 पुलांची निर्मिती मी त्या गिरणा नदीवर केली. अशी परिस्थिती होती. या शहरातलं कदाचित महाराष्ट्रातलं माझं पहिलं शहर असं असेल की या शहरातल्या 100% ओपन स्पेस मी डेव्हलप केल्या. आता माझ्या कॉलनीतली एकही मुलीबाळीला कॉलनीच्या बाहेर फिरायला जायची आवश्यकता नाही. एकाही माझ्या पालकाला, माझ्या नागरिकाला कुठलाही कार्यक्रम मंगल कार्यालयात करण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही आजी आजोबाला आता बाहेर फिरायला गार्डन बघायची आवश्यकता नाही. तो तिथं येऊन त्या गार्डनमध्ये त्या कॉलनीतल्या आपल्या घराशेजारच्या ओपन स्पेसमध्ये बसू शकतो. अशा पद्धतीची डेव्हलपमेंट मी या ठिकाणी केली. कदाचित महाराष्ट्रातला माझा पहिला मतदारसंघ असा असेल की या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाची निर्मिती केली. महाराष्ट्रातला पहिला माझा मतदारसंघ असा असेल. तिसरा विषय, मी पाण्याच्या संदर्भात, शेतकरी बांधवांच्या संदर्भात, रस्त्यांच्या संदर्भात, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अशा ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या 100% संपवण्याचा प्रयत्न मी या माझ्या मतदारसंघामध्ये केला. इतका निधी दिला की त्या निधीचा सदुपयोग करून खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मूलभूत गरजांच्या माध्यमातून प्रकाश पाडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. MIDC मंजूर केली. असा माझा मतदारसंघ आहे की हजारो माझे बेरोजगार तरुण मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये जाऊन पोटाची खडगी भरत आहे. छोट्या छोट्या नोकरींकरता ते बाहेर जात आहे. पण माझा डोळ्यासमोरचा विषय असा आहे की जी MIDC मंजूर केली आहे हिच्यात जर का मी देशभरातले एक 2-5 मोठे उद्योग आणू शकलो ना तर माझ्या मतदारसंघातला एकही तरुण पोट भरण्याकरता बाहेर जातोय अशी वेळ मी माझ्या मतदारसंघातल्या तरुणांवर येऊ देणार नाही असा एक संकल्प डोळ्यासमोर आहे. मी सुदगिरणी. आता अशी परिस्थिती आहे की जळगाव जिल्हा हा कॉटन बेल्ट आहे. राईट. इथे परिस्थिती अशी होती की पूर्वी ह्या जळगाव जिल्ह्यात सुदगिरण्या होत्या, जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या नव्हत्या. आता जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या आहेत, सुदगिरण्यांचा नायनाट झालाय. मी आता 100 करोड रुपयाची सुदगिरणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून मंजूर केली. येणाऱ्या वर्षभरात 1,000 तरुण तिथं पोट भरतील. अनेक त्या विषयाशी संलग्न असलेल्या व्यवसायांची भरभराट होईल. या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती होती की गेल्या 25 वर्षापासून आम्ही ते बलून बंधारे ऐकत होतो. मी तो विषयाला आता फुली मारली. आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गिरणा नदीवर जिथं बलूनचे स्पॉट आपले फायनल झालेले होते त्या बलून बंधाऱ्यांच्या जागी मला पक्के बंधारे बांधायचे आहेत की जेणेकरून जसं मी छोट्या छोट्या नद्या आणि नाल्यांचं पाणी अडवलं त्याच पद्धतीने आता मी गिरणा नदी अडवणार आहे की जेणेकरून एकही शेतकरी असा राहणार नाही की त्याच्या विहिरीला पाणी नाही, किंबहुना त्याची विहीर आटते आहे असं तुम्हाला चित्र दिसणार नाही. याचं कारण असं आहे की जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न होता, मी तो म्हणतो 50 वर्षापासूनचा, त्याचं नाव आहे नारपार. की ती नारपारची योजना ती फक्त माझ्या मतदारसंघापुरती नाही तर नाशिक, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यापर्यंतच्या सगळ्या शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ती योजना होती. मला असा अभिमान वाटतो माझ्या एकनाथ शिंदे साहेबांचा आणि जलसंपदा मंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांचा, फडणवीस साहेबांचा,
की त्यांनी या नारपारच्या योजनेला मंजुरी देऊन तब्बल 7,000 करोड रुपयाचं टेंडर फ्लॅश केलं. वर्क ऑर्डरच्या स्टेजवर आहे. ती नारपारची योजना कंप्लीट झाल्याच्या नंतर ते पाणी जे येणार आहे ना, त्याला अडवायची क्षमता मला निर्माण करायची आहे. आणि ते नारपार आल्यानंतर खऱ्या अर्थाने माझा मतदारसंघ हा 100% शेतकरी हा समृद्ध होणार आहे. असे विषय निश्चित मी हातात घेतले. नुसते घेतले नाही तर ते पूर्णत्वास आणले. याचा मला सार्थ अभिमान तर आहेच, पण याच्यात खरं श्रेय माझे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि महायुतीच्या सरकारला जातं, हे मात्र नक्की. सर, आताच तुम्ही मला जे सांगितलं त्यानुसार तुम्ही आजवर तुमच्या मतदारसंघात केलेली कामं आपण बघितली. सगळी विकास कामं झाली आहेत. मूलभूत गरजा आता शहरांच्या पूर्ण झाल्या आहेत आणि तुमचा जो संकल्प आहे की तिसऱ्या टर्ममध्ये तुम्ही काय विकास कामं करणार आहात हे सगळं आपण बोललोय. हे सगळं झालं राजकारणाबद्दल, पण लेट्स अड्रेस दी एलिफंट इन द रूम. महाराष्ट्रात जे आजवर घडलेलं नाही आहे ते आज घडतंय. महाराष्ट्रातले पक्ष फुटलेत, परिवार वेगळे झालेत, ठाकरे परिवार वेगळा झाला आहे, तर पवारांच्या परिवाराची चर्चा सुरू आहे, काकाविरुद्ध पुतणे आहे, बहिणीविरुद्ध भाऊ आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मुळात या गोष्टींची कधीच सवय नव्हती. महाराष्ट्रातली जनता ही साधी भोळी, एकनिष्ठ असणारी आणि पक्षापेक्षा व्यक्तीला मानणारी जनता अशी आहे. सर, तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण ह्यातनंच जात आहात की तुमच्या राजकीय आणि जसं तुम्ही आधी म्हणालात की तात्यासाहेबांची सवय होती की ते प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगवेगळे ठेवायचे, पण तुमच्या बाबतीत तसं तुम्ही करू शकले नाही की तुम्ही कोणाला नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे तुमचं जे पर्सनल म्हणजे तुमची फॅमिली आणि आत्ताचं राजकीय घडामोडी यामध्येही पाटील परिवारात फूट पडलेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता? मी तुम्हाला एकदा चर्चा करताना एकदा सांगितलं की माझ्या जीवनामध्ये प्रचंड बदल झाले. बरोबर. आणि त्या बदलांना मी ॲक्सेप्ट करून त्याच्यावर मात करण्याचाच प्रयत्न केला आणि त्याच्यात परमेश्वर कृपेने मला यश दिलं. तुम्ही जर पाहत असाल तर एकच अभ्यासक्रम पहिल्यापासून असतो का? 10 वर्ष अभ्यासक्रमात बदल होतोच, 20 वर्षात बदल होतोच. कारण ती म्हणजे जशी जशी चळवळ येते, जशी जशी परिस्थिती निर्माण होते, तसा अभ्यासक्रम पण बदलावा लागतो. करेक्ट. आणि तो सगळे तरुण विद्यार्थी त्याला स्वीकारतात, कारण त्याच्यातून खरं काही घडायचं असतं. हे तेच 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 हा निसर्गाचा बदल आहे, म्हणजे निसर्गाचा नियम आहे की इथं एवढं आता सगळीकडे डिजिटल इंडिया, डिजिटल दुनिया सगळं चाललेलं आहे, सगळ्यात प्रचंड बदल होतोय. मला असं वाटतं की तीच परिस्थिती आता राजकारणात आलेली आहे. मी आपल्याला सांगितलं की हा बदल का घडतोय, याचं कारण असं आहे, 2.5 वर्ष या राज्याने मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनाही पाहिलं, 0 काम. याचं काय कारण? अनुभव नाही. घरात बसून चालवणं आणि फील्डवर जाऊन चालवणं याच्यातला जबरदस्त अनुभव. म्हणजे इथला कोण व्यक्ती सक्सेस झाला तर ज्यांनी खरोखर अनुभव घेतलेला आहे ना, तो माणूस सक्सेस झाला. एक चहावाला पंतप्रधान झाला, एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आणि एक पोलीसवाला आमदार म्हणून तुमच्या समोर बसलेला आहे. ज्याला खरी परिस्थितीची जाणीव आहे तोच माणूस यशस्वी होऊ शकतो, तोच माणूस काहीतरी देऊ शकतो. जो राजाच्या घरात जन्माला आला ना, त्याला ना परिस्थितीची जाणीव आहे, ना गोरगरिबांची जाणीव आहे. तो फक्त आपल्या मस्तीत आहे. बस घरात बसून तो आपलं आयुष्य जगतोय, त्याला फील्डची जाणीव नाही आहे. ही फील्डची जाणीव असणाऱ्या लोकांचं सरकार येणं, हा बदल होणं ह्या राज्यातल्या जनतेकरता गरजेचं होतं. आज आपण जर का पाहिलं तर या राज्यामध्ये ज्या पद्धतीने बदल झाला, त्या बदलांनी या राज्यातल्या लोकांमध्ये इतका ट्रिमेंडस बदल करून दिला की आज माझ्या राज्याची तमाम माता भगिनी ही या लाडक्या भावाला, या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना प्रचंड आशीर्वाद देते आहे. हे का घडू शकलं? हा बदल झाला म्हणून. हा निर्णय का झाला? त्यांना परिस्थितीची जाणीव होती म्हणून, की एका झोपडीत राहणारी जी आमची माता भगिनी आहे ना, तिला 1,500ची किंमत आहे. तिच्या अकाउंटला जेव्हा 7,500 आले ना, तेव्हा तिची दिवाळी गोळ होते. याची जाणीव, ह्या गरिबीची जाणीव ज्याला आहे ना,
तो आज या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रचंड बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक इतिहास या राज्यातने मुख्यमंत्र्यांनी रचला आणि हा राज्य ह्या देशातला पहिला राज्य झाला की त्यांनी खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान केला. की मुलगी जन्माला आल्यापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंतची 100% व्यवस्था माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या युतीच्या सरकारने केली. इथं परिस्थिती तुम्ही बघा, मुलगी जन्माला येते 7,000 तिच्या अकाउंटला पडत आहे, अंगणवाडीत गेली 5,000 पडत आहे, 18 वर्षाची झाली 1,01,000 पडत आहे, उच्च शिक्षणाला गेली लाखो रुपयाची उच्च शिक्षणाची फी होती की फक्त श्रीमंतांचीच पोरं शिकू शकत होते. गोरगरीब अशा स्वप्नसुद्धा पाहू शकत नव्हते. अशा गोरगरिबांच्या पोरांना आता लाखोची फी माफ झाली. अनेक मुलं मुली डॉक्टर, इंजिनिअरिंग या सगळ्यात चांगल्या IIT पर्यंतचं उच्च शिक्षण हे मोफत घेत आहे. 21 वर्षाची झाली लाडकी बहीण बनली, 65 वर्षाची झाली संजय गांधी श्रावणबाळमध्ये बसली, 30,000 रुपये तीर्थदर्शनाला जायचं आहे, तीर्थदर्शन भेटतंय, घरात सिलेंडर लागताय 3 सिलेंडर मोफत भेटताय. खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला. याच्यासाठी बदल गरजेचा होता आणि तो बदल आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे, किंबहुना केला जनतेने. आज इतका प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. अनेक छोटे छोटे समाज होते, त्यांची अपेक्षा होती की आम्हाला महामंडळ पाहिजे, दिले. आता महाराष्ट्रातला एकही समाज असा राहिला नाही की त्यांच्यावालं महामंडळ नाही. त्या महामंडळातून त्यांची हे होते आहे. नुसतं एवढंच नाही, तुम्ही जर का मुस्लिम समाजाच्या संदर्भात काही लोक अफवा उठवतात किंवा हे हिंदुत्ववादी सरकार आहे, मुस्लिमांच्या विरोधी सरकार आहे, अमुक आहे. पण जर का तुम्ही पाहिलं, तुम्ही ह्या लोकांनी मुसलमानांच्या नावावर मतं मिळवली. आज मदरशांमध्ये शिक्षण देणारा जो शिक्षक होता, त्या शिक्षकाला फक्त 6,000 रुपये मानधन मागच्या 50 वर्षापासून होतं. आपले मुख्यमंत्री आले, 16,000 रुपये मानधन उर्दू शिक्षक जे मदरशांमध्ये शिक्षण देत आहे त्यांना 16,000 रुपये मानधन केलं. जी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना होती, उर्दू शिक्षक विद्यार्थ्यांना 25,000 रुपये आतापर्यंत शिष्यवृत्ती होती, 50,000 रुपये गेली. म्हणजे आता काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात जास्त आमच्या मुस्लिम भगिनीच असतील की त्यांची परिस्थिती त्यांना माहिती आहे. अशा पद्धतीने सर्वसमावेशक सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केला, म्हणून बदल हवा आहे. आणि तो बदल हा संपूर्ण महाराष्ट्र ॲक्सेप्ट करतोय, किंबहुना केला आहे. आणि म्हणूनच आज संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्यांना खऱ्या अर्थाने आता शाश्वत वाटतंय की आपला विकास हा झालेला बदल हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक समृद्धीकडे नेणारा बदल आहे. आणि हा गरजेचा होता. ही निसर्गाची देण होती, ही वेळ होती आणि निसर्गाच्या देणप्रमाणे वेळेप्रमाणे तो बदल झालेला आहे. तो आम्ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केला. तुम्ही मला सांगितलं की महाराष्ट्रात हा बदल का गरजेचा होता आणि त्याला तुम्हाला जनतेकडनं मिळणारा प्रतिसाद वगैरे या सगळ्या विषयांवर आपण बोललोय. आणि तुम्ही आता निवडणूक लढताय, तुमच्याही परिवारामध्ये असंच काहीचं घडलंय, त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? नाही, त्याच्यात तर मला थोडंसं ते अनुभव दुःखाचेच आहे. मी आपल्याला त्याचा तो एक अनुभव सांगेल. थोडासा वेळ जाईल त्याच्यात, 2 मिनिट. नाही, हरकत नाही. म्हणजे तुम्हाला अपेक्षित होतं का मुळात हे? मुळात अपेक्षित नव्हतं. मुळात काय होतं की तिचा जर का राजकारणाशी संबंध असता, माझा काका एक दूरदृष्टी असलेला नेता होता, बरोबर, माणसांचे चेहरे वाचणारा नेता होता, एक शब्द आणि वेळ पाळणारा नेता माझा होता. त्याच्यामुळे माणसं तर सहज ओळखू शकत होता. जर त्यांना असं वाटलं असतं की माझी मुलगी इतकी कॅपेबल आहे किंवा तिला राजकारणात आणायचं आहे, ती त्यावेळेस म्हणजे 18 वर्षे पूर्ण झालेली तिला होते, लग्न झालेलं होतं. मग ती मायनर नव्हतीच, ती सांभाळू शकत होती. पण त्यांना नाही वाटलं, त्यांनी तिला राजकारणात नाही टाकलं. मला पोलीस खात्याचा राजीनामा देऊन आणि मला राजकारणात आणलं. माझे भाऊ पण होते, कदाचित त्यांनाही ॲक्सेप्ट करू शकत असले होते, पण ते सोडलं. मला राजकीय म्हणजे माझ्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मला राजकारणात जन्म दिला.
असं असताना माझं कुटुंब हे इतकं एक संघ होतं की मला काय मी आज स्वप्नातही पाहिलं नव्हतं. असं असताना एक तुम्हाला तात्यासाहेबांची जर का परिस्थिती पाहिली, तात्यासाहेब 10 वर्ष इतकी मेहनत करणारा प्रामाणिक माणूस, दृष्टी असलेला माणूस, या मतदारसंघाचा मॅप डोळ्यासमोर ठेवणारा माणूस, शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळख असलेला माणूस, की त्या माणसाने कृषी ॲग्रिकल्चर स्वतः BSc ॲग्री कृषी सेवा केंद्र टाकलं, सीड कंपनी उभी केली, की मला शेतीशी निगडीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती करणाराच विषय मला घ्यायचा आहे, म्हणून त्यांनी ॲग्रिकल्चर घेतलं. अशा व्यक्तीच्या विधानसभेमध्ये जेव्हा निवड होते, 10 वर्ष ते आमदार राहत आहे. पाहता पाहता 2009 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि 5 वर्ष असा कधी नेता किंवा आपला नेता असू शकतो का की एखाद्या व्यक्तीचा पराभव होतोय आणि तुम्हाला साधा फोन नाही? नेत्याकडून, मातोश्रीवरून, उद्धवजींकडून, आदित्यजींकडून एक फोन नाही. समजू शकतो 5 वर्ष तुम्ही त्याला फोन केला नाही. अहो, लोकसभेची उमेदवारी आम्ही जाहीर प्रयत्न करतोय. लोकसभेचं त्यांच्या सभेचं स्टेज ठोकलं जात आहे. अशा वेळेस तात्यासाहेबांचा कॅन्सर डिटेक्ट होतोय. त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट करतोय. 52 दिवस तो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूशी झुंज देतोय. तुमच्या शेजारी मातोश्री आहे, तिथून तुम्ही साधी विचारू शकत नाही की बाबा तब्येत कशी आहे, आमच्याकडून काही मदत पाहिजे, आम्ही काही मदत करू शकतो? 52 दिवस फोन नाही. समजू शकतो. निधन होतंय, निधन झाल्यानंतर सांत्वनाचं पण फोन नाही, द्वारदर्शनाला पण नाही. अशा वेळेस जेव्हा मी वैशूताईकडे जायचो, त्यावेळेस वैशूताई इतका राग, आणि अर्थात साहजिक आहे, म्हणजे एखादी मुलीला आपल्या बापानी 25 वर्ष जेव्हा एखाद्या पक्षाकरता प्रामाणिकपणे देतोय, त्याची जर का मेल्यानंतरही तुम्हाला कदर नसेल, त्यांच्या सांत्वनासाठी सुद्धा तुम्हाला वेळ नसेल, तर साहजिक एखाद्या मुलीला संताप येईल, तो मी समजू शकतो. पण त्याच मुलीला माझी उमेदवारी झाल्याच्या नंतर इतकं प्रेम यावं, इतकी निष्ठावान शिवसैनिक दाखवावं, की ज्या मुलीनी स्वतःच्या बापासाठी सुद्धा कधी एक दिवस मत मागायला गेली नाही, जी मुलगी 5 वर्ष आपल्या बापाकरता ठाकरेंना शिव्या घालत होती, ती मुलगी आज इतकी निष्ठावान दिसावी, इतकी प्रामाणिक शिवसैनिक दिसावी. हा जो काही बदल आहे ना, हा खरंच वेदना देणार आहे, की आम्ही सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम तुला दिलं. तुझ्याकडून अशी अपेक्षा होती की तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तू लढ म्हण, अशी अपेक्षा होती. अशा वेळेस तू इतकी निष्ठा दाखवायचा प्रयत्न करते, हे खरं म्हणजे इतकं दुःख आहे. त्यावेळेस मला माझ्या बापाची, राजकीय बापाची मला आठवण येते, की जर का आज माझा बाप जर का हयात असताना, की तू हे जे करते हे चूक करते. मी 10 वर्ष आमदार राहून 5 वर्ष पराभव झाल्यानंतर मला एक फोन नाही, मी लोकसभेची तयारी करतोय, 52 दिवसात माझी साधी विचारपूस नाही, असा सगळा अनुभव तुझ्या उराशी असताना त्याच माणसांच्या बरोबर तू जाऊन इतकी निष्ठा जी दाखवते, ही खरोखर हृदयाला वेदना घालणारी आहे. अर्थात भाऊ, बहीण, काका, पुतणे हा काही महाराष्ट्राला नवा विषय नाही आहे, पण एखादा व्यक्ती जेव्हा तुमच्या कुटुंबावर इतका घात घालतोय, तुम्ही एवढं केल्यानंतर एखादा कुटुंब, एखादा व्यक्ती तुम्हाला साधी विचारपूस करत नाही, इतके वेदनाहीन लोकांबरोबर तुम्ही अशा पद्धतीची जी निष्ठा दाखवायचा प्रयत्न करताय ना, ह्या खऱ्या वेदना होतात. ते खरं दुःख होतं. राजकारण सोडाव, कोणाचाच पक्ष बंद पडत नाही. जर कदाचित उद्या वैशाली नसती ना, तर आणखी कोणतरी आला असतं. साधे छोटं रासपा, RPI सुद्धा कधीही बंद पडलेलं नाही, पडणार नाहीत. शेवटी विचार आहेत. पक्ष हा चालूच राहणार आहे. कोणाच्या भरोश्यावर कोणाचा पक्ष नाही, हे कोणताच पक्ष बंद होणार नाही. वेदना इथून होत आहे. मी तर पॉझिटिव्ह घेणारा माणूस आहे, मी परमेश्वराला मानणारा माणूस आहे.
मी माझ्या घरातून खाली अंघोळ करून उतरल्याच्या नंतर पहिल्यांदा परमेश्वराचं दर्शन घेतो, माझ्या आईचे आशीर्वाद घेतो, मग माझ्या कार्याला सुरुवात करतो. त्याच्यामुळे आज मला जे काय होतंय ते चांगल्याकरता होतंय, जे झालं ते चांगलं झालं असं गृहीत धरून त्या परमेश्वरालाच म्हणजे कदाचित करायचं असेल, की तुला जर का या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, या मतदारसंघामध्ये इतिहास घडवायचा असेल, या मतदारसंघामध्ये हॅट्रिक करायची असेल, तर तुला वैशालीशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे तिला उबाठाकडून उमेदवारी द्यावीच लागेल, तरच तुझे हॅट्रिक होईल, असं कदाचित अभिप्रेत असेल. परमेश्वरालाच ते मान्य असेल, म्हणून कदाचित वैशुताईला ती दुर्बुद्धी मिळाली आणि ती उबाठाकडून राहिली. आज मी आपल्याला सांगतो की मी तिच्या आशीर्वादानेच या मतदारसंघामध्ये इतिहास घडवेल, हॅट्रिक करेल आणि या जनमानसाचा कल्याण करण्याचा संकल्प या ठिकाणी करेल, एवढं निश्चित मी या ठिकाणी सांगतो. आताच तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल सांगितलं आणि तुमच्या मुळातच फॅमिली हिस्ट्रीबद्दल आपण बोललो आहे. म्हणजे मला जाणवतं त्यावरून तुमचा त्यांच्यावर राग नाही आहे, पण नाराजी आहे की त्यांनी असं केलं आहे. त्याला जोडूनच मला एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आज जर तात्यासाहेब असते, त्यांनी तुमची कारकीर्द पाहिलेली असती, तर तुम्हाला काय वाटतं आज ते कोणाच्या पाठीमागे उभे असते? तुम्हाला एक व्हिडिओ कदाचित मी शेअर करेल. माझी पहिली टर्म झाली आणि तात्यासाहेबांनी एक माझ्याबद्दलची प्रतिक्रिया दिली की मी ज्याची निवड राजकारणामध्ये केली ती त्यांनी सार्थ ठरवली. माझ्या मतदारसंघामध्ये जे मला अभिप्रेत होतं, जे मी करू शकलो नाही, ते ह्या माझ्या राजकीय वारसदारांनी करून दाखवलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. असा तो व्हिडिओ मतदारसंघामध्ये व्हायरल होतोय. त्याच्यामुळे जो मी निर्णय घेतला त्यावेळेस कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण असेल की माझ्या समर्थनार्थ हजारोंची रॅली या मतदारसंघात निघाली आणि मी जिकडे होतो ना तिथं मला ते व्हिडिओ कॉल करून दाखवत होते की आप्पा भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, म्हणून समर्थनार्थी हजारोंची रॅली निघाली. त्याच रॅलीच्या पाठीशी उभं राहून माझ्या राजकीय गुरूंनी, राजकीय बापांनी मला सांगितलं असतं की बेटा तुला पटीन तितके दिवस तिकडे राहा, मी हा मतदारसंघ इथे सांभाळायला समर्थ आहे, तू काळजी करू नको. इतका विश्वास मला तात्यासाहेबांवर होता. याचं कारण असं आहे की त्यांची खऱ्या अर्थाने या मतदारसंघाच्या जनतेशी, शेतकऱ्यांची नाड होती आणि मी तेच सूत्र घेऊन पुढे चाललेलो होतो. जे मी करू शकलो ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे करू शकलो. मतदारसंघात बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा, हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. आपलं पोट भावनेवर भरत नाही, भावनिक आव्हानांवर माझं पोट चालत नाही. इथे लोकांच्या उदरनिर्वाहाकरता काहीतरी निर्मिती करायची असते आणि तोच उद्देश आदरणीय तात्यासाहेबांचा होता. त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की तात्यासाहेब जर का असते ना तर माझ्या पाठीशी शाबासकी देऊन मला भरभरीत दिली असती की बेटा तू जे करतोय ते योग्य आहे, असाच निर्णय घे, मी सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा निर्णय त्या ठिकाणी दिला असता. असं सांगायची हिंमत माझ्या त्या राजकीय बापामध्ये होती आणि तीच अपेक्षा मला म्हणजे ताईकडून होती की हिनी माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण असो तिला दुर्बुद्धी सुचली. परमेश्वर तिला सुबुद्धी देव ही तर मी कायमस्वरूपी प्रार्थना करेल. शेवटी ती माझी बहीण आहे. काहीही झालं तर ते नातं आमचं तुटू शकत नाही. हे राजकीय युद्ध आहे. आता शेवटी कोणीही आलं तर युद्धाचा नियम आहे की तलवार म्यान करायची नसते. आता राजकीय युद्ध चालू झालेलं आहे. युद्धात जय पराजय आपण पाहताय तर तो निश्चित एव्हरीथिंग इज फेअर. यस. सर आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. आपण आतापर्यंत जे डिस्कशन केलं आहे त्यातनं सध्या जी लढाई महाराष्ट्रात चालली आहे किंवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात चालली आहे ती आहे विचारांची, तत्वांची. ह्या सगळ्यातनं बाहेर पडून, या सगळ्यातनं विचार करून तुम्ही तुमच्या मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेला खरं म्हणजे मला आव्हान करण्याची आवश्यकता भासत नाही, कारण त्यांनी मुळात हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे.
त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास तयार करून ठेवलेला आहे की उद्याची हॅट्रिक, उद्याचा आमदार हा किशोरप्पाच होईल आणि खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघाला समृद्ध करेल असा प्रत्येक नागरिक म्हणतोय. पण तरीसुद्धा अति आत्मविश्वासात न राहता आपण हे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत प्रचंड मेहनत घेऊन मला एक ऐतिहासिक मतदान करून रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करावं, आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्यावेत, एवढं नम्रतेचं आव्हान मी तमाम माझ्या मायबाप जनतेला, तरुणांना, शेतकरी बांधवांना करतो. धन्यवाद. आणि आता आपण आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि आत्तापर्यंत बऱ्यापैकी टेन्स वातावरण निर्माण झालंय, पण सरांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर रॅपिड फायरपेक्षा बेस्ट ऑप्शन कुठलाच नसणार आहे. सर आता मी असं करणार आहे की मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातली काही नावं देणार आहे आणि मला तुमच्याकडनं तुमच्या डोक्यात येणारं सगळ्यात पहिलं जे विशेषण असेल त्यांच्याबद्दल ते जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, करायची सुरुवात? यास ओके. पहिलं नाव आपण घेऊया बाळासाहेब ठाकरे. राजकारणातला देव माणूस शरद पवार. शरद पवार साहेब एक आपल्या आयुष्यात कधीही कोणालाही न कळू देणारा नेता. अच्छा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मी नायक पिक्चर पाहिला होता, एक दिवसाचा मुख्यमंत्री. मी त्याच्यानंतर महानायक पाहिला, त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही महानायक म्हणाल. देवेंद्र फडणवीस. प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व. उद्धव ठाकरे. इतिहासात जगणारा माणूस. ओके. गुलाबराव पाटील. आमचे पालकमंत्री, प्रचंड अशी साथ त्यांची आहे. गिरीश महाजन. निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा नेता आहे आणि कार्यकर्त्याला साथ देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सरते शेवटी तुमच्या अपोनंट वैशालताई सूर्यवंशी. माझी बहीण आहे. लाडकी बहीण. लाडकी बहीण. ओके, शुअर. थँक्यू सो मच सर. आपले या मोठी रेसमधील सर्व परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो की माझी आपली एवढी मोठी मुलाखत घेऊन मला आपल्यामध्ये सामील करून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. अप्पासाहेब धन्यवाद. तुम्ही आमचं अस्तित्व मान्य केलं त्याबद्दल आणि मोठ्या रेषेप्रमाणे तुमची कारकीर्द ही आता मोठी होत जाओ ह्याच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.